नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. गेल्या काही भागांपासून आपण राशींच्या चुकीच्या म्हणजे दोषांबद्दल बोलतोय. त्यानुसार आपण मागच्या भागामध्ये वेगवेगळ्या राशी बघतोय, मीन वगैरे पाहिले आणि आपण एक एक राशीचे भाग पाहतोय की ज्यामध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचे दोष असतात. आज आपण पाहतोय कुंभरास. ही जी कुंभरास आहे ही नेहमी उद्याचा विचार करते. समाज, जग, माणसं, व्यवस्था या सगळ्यांबद्दल कुंभराशींच्या माणसांच्या मनामध्ये सतत काहीतरी चालू असतं. पण हाच वेगळेपणा जेव्हा समजून घेतला जात नाही, तेव्हा कुंभराशीचा माणूस हा आतून एकटा पडतो आणि त्याच्या स्वभावामध्ये काही दोष हे कळत नकळत रुजतात. मग आज आपण ह्या कुंभराशीचे दोष कोणते आहेत ते पाहणार आहोत. कुंभराशीचा सर्वात मोठा दोष म्हणजे स्वतंत्रपणा किंवा अतिस्वतंत्रपणा म्हणूयात. स्वतंत्र विचार ही त्यांची ताकद आहे. मला कोणी सांगू नका, माझं बरोबर आहे, हा विचार जेव्हा त्यांच्या मनात घर करतो तेव्हा तो गुण हट्टीपणात बदलतो. अनुभव असलेली माणसं सल्ला देतात, पण कुंभराशीचा माणूस तो सल्ला नाकारतो. याचा परिणाम असा होतो की नाती हळूहळू दुरावतात आणि लोक मदत करायला पुढे येत नाहीत आणि मग तो शेवटी स्वतःच्याच विचारांमध्ये अडकून पडतो. आता अर्थातच तुम्हाला मी ज्यावेळेस दोष सांगतो त्यावेळेस त्या दोषाचं निराकरण पण सांगतो. मग आता इथे छोटासा बदल आपण आपल्या आयुष्यामध्ये घडवू शकतो. तो म्हणजे सल्ला ऐकणं म्हणजे हार मानणं नाही. आपण दुसऱ्याचा सल्ला ऐकू शकता. तो शहाणपणाचा आणि परिपक्वतेचा पहिला टप्पा आहे असं माझं म्हणणं आहे. हे जर कुंभराशीनं स्वीकारलं तर अर्धे अधिक प्रश्न आपोआप सुटतात. आता दुसरा कुंभराशीचा कुठला दोष आहे मोठा, तर भावना व्यक्त न करणं. कुंभराशीचा माणूस हा आतून अतिशय संवेदनशील असतो, पण तो भावना बोलून दाखवत नाही. समजा त्याची पत्नी ही अतिशय रोमॅन्टिक, प्रेमळ किंवा खूप बोलकी असेल, तर तिला वाटतं की दिवसातनं एकदा तरी त्यानं तिचं कौतुक करावं किंवा कधीतरी प्रेमाने बोलावं, त्याच्या भावना व्यक्त कराव्यात, अगदी प्रेमाने आय लव्ह यू तरी म्हणावं. पण ही मंडळी भावना बोलून दाखवत नाही. तो दुखावतो पण सांगत नाही. त्याला अपेक्षा असतात पण त्या तो व्यक्त करत नाही. बाहेरून तो शांत, थंड आणि अलिप्त वाटतो, पण आतून मन सतत बोलत असतं की मला प्रेम पाहिजे, याची भावना आहे. त्यामुळे लोकांना वाटतं की हा माणूस थोडा भावनाहीन आहे आणि त्यामुळं नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते. अर्थात मनात साठलेली भावना कुठेतरी हळूहळू निराशेकडे, एकाकीपणाकडे आणि कधी-कधी रागामध्ये बदलत जाते. त्यामुळे जेव्हा तुम्ही समोरच्याला भावना त्यांनी आपल्या बाबतीत व्यक्त कराव्यात असं तुम्हाला वाटतं, त्यावेळेस तुम्ही सुद्धा तुमच्या भावना ही व्यक्त करणं गरजेचं आहे. कुंभराशीने लक्षात घेतलं पाहिजे की भावना व्यक्त करणं याच्यामध्ये कमजोरी नाही आहे किंवा समोरच्याला महत्त्व देणं नाही आहे. तर ती तुमच्या मनाची स्वच्छता आहे. मनातलं मनात ठेवण्यापेक्षा वेळेवर बोलणं केव्हाही चांगलं. तिसरा आणखीन एक दोष म्हणजे कुंभराशीच्या लोकांना विचार करण्याची खूप सवय असते आणि कृती खूप कमी करतात. सतत मेंदू चालू असतो. योजना, मला हे करायचे, कल्पना, भविष्याचा विचार आणि हे तो सगळं इतकं करतो की नुसताच विचार करतो आणि मग कृती करायला उशीर होतो. आणि मग असं वाटतं की नाही, थोडं अजून बघूयात, अजून विचार करूयात, अजून पाहूयात. असं करता करता संधी हातातनं निघून जाते. नंतर मग मनात एकच वाक्य कुंभराशींच्या मंडळींच्या घोळत राहतं, ते म्हणजे मी तेव्हा केलं असतं तर बरं झालं असतं. आणि मग हाच जो पश्चाताप आहे हा कुंभराशीला थकवतो. आता जीवन जगताना कुंभराशींच्या मंडळींनी ते एक साधं सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या जीवनामध्ये विचार कमी आणि कृती जास्त ठेवली पाहिजे. लक्षात घ्या की पूर्ण तयारी ही कधीच होत नाही. 60% तयारी झाली की कृती सुरू करा. अनुभव, आत्मविश्वास आणि यश हे सगळं कृती करतानाच मिळतं ना. कुंभराशीचा आता पुढचा दोष माहिती आहे का, तो म्हणजे समाजासाठी जगताना स्वतःला विसरणं. कधी कधी कुंभराशीचे लोक खूप समाजाभिमुख होतात. त्यामुळे सगळ्यांचा विचार करणं, माझ्या वागण्याचा समोरच्यावरती काय परिणाम होतो याचा विचार करणं, पण बोलून न दाखवणं. मित्राचा, कुटुंबाचा, समाजाचा, जगाचा, देशाचा, धर्माचा हे सगळं विचार करत असताना स्वतःच्या आनंदाचा, थकव्याचा, गरजांचा, त्याला काय हवं काय नको याचा विचार मात्र तो शेवटी करतो. आणि देता देता तो कधी कधी स्वतः रिकामा होतो आणि एक दिवस त्याला असं वाटतं की अरे मी सगळ्यांसाठी केलं पण माझ्यासाठी मात्र कोणीच काही करायला तयार नाही. खरं सांगायचं तर
तुमचं चूक आहे असं मी म्हणत नाही. परंतु रिकाम्या मनातून कोणालाही आनंद देता येत नाही असं माझं मत आहे. त्यामुळे कुंभ राशीनं आधी सगळ्यात पहिल्यांदा स्वतःसाठी जगायला शिकलं पाहिजे. दुसऱ्यांचा विचार जरूर करा, पण स्वतःसाठी तो पहिला विचार करणं गरज आहे. कारण कुंभ राशीने स्वतःसाठी जगायला शिकलं तरच तो इतरांसाठी अधिक चांगलं करू शकतो. आता पुढचे पंचसूत्रीतला 5वा दोष म्हणजे वेगळेपणाचा नकळत झालेला अहंकार. मी इतरांपेक्षा वेगळा आहे, माझं वागणं, राहणं, खाणं, पिणं माझं सगळं वेगळं आहे, माझं विचार करणं वेगळं आहे, असं कुंभराशीच्या मंडळींना वाटतं. पण कधीकधी असं देखील कुंभराशींच्या मंडळींना वाटतं की लोक मला समजून घेत नाही, आणि हा विचार त्याला इतरांपासून दूर नेतो. त्यामुळे अगदी मित्र जरी असतील तर त्यांच्यापासून लांब बसणं, नातेवाईकांमध्ये पण लांब बसणं, आणि मग असं होतं की थोडंसं लोकांना वाटतं की हा काय अहंकारी आहे का. त्यामुळे काही लोक मग स्वतःहून काही जवळ यायला तयार होत नाही, आणि मग कधीकधी हाच जो दोष आहे हा अहंकारामध्ये बदलतो. खरं ज्ञान असतं ना, ते कधीही गोंगाट करत नाही, ते शांत असतं. नम्रता ही कुंभराशीची खरी शोभा आहे. नम्र राहिलात तर लोक तुमच्या पुढं ओढले जातील. त्यामुळं कुंभेच्या घड्यानं त्याच्यामध्ये काय भरायचं हे मी नेहमी म्हणतो की ठरवावं. त्यानं त्या कुंभामध्ये मडक्यामध्ये जर अमृत भरलं तर अमृताहुनी गोड, जर तुम्ही घाण भरली तर निश्चित घाणही तेवढीच. थोडक्यात जर कुंभराशीने ऐकण्याची सवय लावली, आपल्या जीवनातल्या आपल्या भावना व्यक्त करायला सुरुवात केली, विचारांपेक्षा कृतीला जास्त महत्त्व दिलं, आणि इतरांबरोबर स्वतःची काळजी घेतली आणि नम्रता जपली, तर कुंभ राशीचा माणूस हा सोन्याचा कुंभ आहे. तो एकटा न राहता नेता बनतो. कुंभ राशीचा जन्म हा सामान्य आयुष्यासाठी नसतो, कारण तुमच्या राशीचा स्वामी हा शनी महाराज आहे. तो भविष्य घडवण्यासाठी जन्मलेला असतो. मला असं वाटतं की कुंभराशींच्या मंडळींचे हे जे छोटे छोटे 5 स्वभावातले जे बदल आहे ते जर केले तर तुमचं आयुष्य ट्रिमेंडस बदलेल. तुम्हाला जर आवडला असेल हा कार्यक्रम तर नक्कीच कुंभराशीच्या बाकीच्या मंडळींसाठी जरूर शेअर करा. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. आणि हो, माझा आलय माझ्या राशीला हा चित्रपट आहे, तो Amazon प्राईमवरती आपल्याला बघायला मिळेल. भेटूयात.